आता बैल कोणी आता नका बरं का ए मित्रा कशाला एक मर्दा काय माणसं बसलं बैल आणतोस काय इकडं पहिलं दिवा पुढे आणायचे दुपारची आरची याला महाराजांनी घेऊन यायचं पब्लिक बसलं बैल घेऊन यायचं नाही अजिबात तिथं उदा बिजा एखाद्याला धोका बजाल जबाबदार आहे का तुम्ही संयोजक मंडळ तुमच्या शेजारी असणारी लोक बेया कामाची बसवा इकडे पुढं माहितीची तेवढी थांबा तिथं बाकी सगळी पुढे बसवा पुरुष मंडळीच्या बाजूला बसून घ्या दर्शन लायला आता बंद झाली हा चला आरती झाल्यावर दर्शन घ्यायचं उद्याच टायमिंग झालं कोणाच्या तर मंगळसूत्राची एक माळ लढ एक तुटलेले बघा गावलेले इथं कोणाचं खोटा असेल किंवा खरं असेल तिथं घेऊन जावा बघा आपले चेक करा त्या बोर्डवाल्या जवळ त्या बसने घेऊन जावा हे बोलावल्या कोणाचा कुठल्या पाहुण्याचा आहे किती वर्ष एक महिना आणि बाळू मामा मेंढ्या लागलो तर राखायला मेटके गावाला मेंढ्या रागत्या जागी आला रक्त्या जागेला बाबा भेटला होता कोणचा मात्र ताजा राहिला वसुलाच्या झाडाला लागायला आणि मेंढी बावडीला चारा नव्हता चिंचा वाटू लागली बाळू मामाच्या जीवाला बाळू मामा लागले तो विचार करायला मेंढी बावडी माझ्या लागली उपाशी मरायला म्हणून लागला होतं बाळू मामा खाद्य करे करायला माझ्या मामाने Thank you.
दर्शनला बंद झाल्या आता ऊस घातल्यानंतर दर्शनला बंद झाल्या. महिला आणि महिलांच्या बाजूला बसा, पुरुष आणि पुरुषांच्या बाजूला. रामकृष्णारी सर या गावात आम्हाला पहिल्यांदा आणलं होतं खंडोबाच्या यात्रेला आमच्या थावडी मॅडम यांनी. चार्जिंगच्या बोर्डापासून बाजूला आहे. अरे चार्जिंगला लोक धरून बसायला लागते का त्याला? चपला बुडाखाली घेऊन बसू नका. हे मामा ती चपला कोणाच्या देत टाकून तिकडं? कोणाच्या चपला बघते? चपला घेऊन येतो येऊ नका. अजिबात कालवा करू नका. देवाला आलाय ना हो दादा. देवाला शांत बसा की. ते तिकडे का थांबलाय तुम्ही? तिकडे उभा असणार लोक इकडे असा. महिलांनी महिलांच्या बाजूला बसा, पुरुषांनी पुरुषांच्या बाजूला बसा. चला लवकर. जय बाबा. ती ग बसल टाइमपास म्हणून आले ती बोलतच राहणार. कळलं काय? माझ्या बाळामामाला मेंढ्या होत्या आणि मेंढ्याच्या जागेला चैताचा दिवस होण्याच्या धावा लागल्या रागाला. मेंढी मावली लागली दिवस काढायला. चिंता वाटू लागली बाळूमामाच्या जीवाला. मात्र बाळूमामा लागले होते बाबा रानू निघायला. मेंढ्यासाठी चाराचा शोध. बाळूमामा मेंढी मावलीला चारा मिळाला नाही. मेंढी मावलीचं पोट भरलं नाही तर बाळूमामा जीवत नव्हतं त्या टाइमाला. लागत नव्हतं. एवढ्याच मातेला बाळूमामा लागत नव्हतं चाऱ्याचा शोध मात्र घ्यायला. बाळूमामा गावावल्या बाजूला निघून गेलं तर 12चा वर्षीला काय दिसलं माझ्या देव बाळूमामाला. आणि एवढ्या मातेला 12चा वर्षी बाळूमामा दिसली गेला. त्या 12चा वर्षीला प्रत्येक बांधाला बाबरीची झाडे लागली दिसाय त्या टाइमाला. अरे फुलामध्ये फुल शोधे गुलाबाचे, फुलामध्ये फुल शोधे गुलाबाचे. यार मला लागले या मला लागले या बाळूमामा.
मातेला 12च्या वर्षीला बाळूमामा निघून गेले त्या टायमाला प्रत्येक बागा बांधाला लागली ती बाबरीची झाडे दिसायला. प्रत्येक बांधाला बाबरीला हिरवागार पालाने गुळदार शेंगा बघितल्या. बाळूमामा म्हणतो यो जर चारा आणि ह्यो शेंगा माझ्या मेंढी माऊलीनं खाल्लं तर माझ्या मेंढीचं पोट भरेल बरे का. मनाचं कोणाचं रानं ठावा नव्हतं बाळूमामाला. कोण मालक काय माहिती नव्हतं या देवाला. एवढ्या मातेला बाळूमामा लागलो होतो बाबा बाबरीच्या झाडाला. नेत्रानं बघाय त्या टायमाला हातात फुराडी घेऊन त्या टायमाला बरे का. आणि बाळूमामा झाडावरती चढलं त्या टायमाला. साऱ्या बाबीचं डाग लागलं पाडायला. डाग सर्व साऱ्या रानात देवा पसरायला आणि मेंढ्या कशा बोलून घेतल्या त्या टायमाला. बाळूमामा आला घुंगरू त्याच्या झाडावरती राहिला. सर्व बाबी ढाक लागले मात्र पसरायला रानात बरे का. आणि सगळ्या मेंढ्या ढाकल्या हाताशी बनाने मेंढ्या पाला शेंगा लागल्या आईला. बाबा चरा लागला एवढ्या मातोला बाळूमामाने जेव्हा नेत्राने पाहिले त्या टायमाला बाळूमाच्या जीवाला अति आनंद वाटूला त्यावेळेला. मुख्या प्राण्याला जीव लावणार कलियुगातला शेवटचा संत जगाचा जगन्नाथ आंधळ्याला डोळ देणारा भैऱ्याला कान देणारा. आणि असा देव बाळूमामा त्याला लागला होता बाबा मेंढी माऊलीसाठी काय करायला. मुख्या प्राण्याला जीव लावणारा हे मुक्याला वाचा देणारा भुकेल्याची भूक ताणणारा आणि तहानल्याची तहान जाणणारा माझा देव बाळूमामा. राज मातेला बाबा काय लागला होता प्रकारे धरायला. हो काय काय लोक कसे आहेत. हा देवाला म्हणून याचा प्रसाद नुसता खायचा जायचा देवाचा अनुभव घ्यायचा नाही. हा काय जण गडे आता ऑनलाईन मध्ये आहेत. होय मेसेज आला तर हसतय बर नाहीतर सुद्धा कल्यागत ग बसतय. शाबास. सुद्धा द्यायला नसत्यात त्यांचं देवाच्या मोबाईलवर आहे. जेवढा जीव तुम्ही मोबाईल लावता त्यातला 10% जीव जर देवाला लावला तर देव रात्रंदिवस तुमच्या भोवतीनं बाजूला सरणार नाही. हा रोज तुमच्यावर फिरेल. हे अर्ध नको बिना बिना अर्थ हे पुण्या पुणेकराचार्य या 7 नंबर पालखीचे कारभारी पांडुरंग बनगर तात्या, उपकारभारी प्रवीण बनगर दादा, बिरू पुजारी, सागर गावडे, सगळे मेंढके मंडळ यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा. कारण का रोज एका गावाला बाळूमामाची मेंढरं आहेत. आपल्या घरचा एक बंगला असला तर आपल्याला एक साहित्य कुठं ठेवलेला गावत नाही 2-2 दिवस. पण रोज एका गावात संसार टाकायचा आहे आणि रोज एका गावात भगवंताची दौलत घेऊन जायचं आहे. एवढी सोपी गोष्ट नव्हतं. होय एखादा पाहुणा आपल्या घरात आला तर आपल्याला नको वाटतं कधी जातो या 2च्या गाडीनं का 4च्या गाडीनं. पण रोज 400 मेंढरं सांभाळायचं 400 मेंढकं सांभाळायचं 18 पकड जाती जायती. आपल्या घरातली 4 माणसं आपल्याला सांभाळता येत नाहीत. एक पक्षात असते तर एक अपक्षात असते. होय अशी अवस्था आहे आपल्या घरात आहे का नाही. हा म्हणून सांगून गेले तुकास मधी देवा मोर झुका. सांगून गेले तुकास मधी मोर झुका. एखाद्याला 2 गाड्या आहेत
हा 5-6 फटफटे आहेत, बर 2 बंगला आहेत. हा पण मरताना कधी म्हणते का कंडिशन मधली बुलेट वर नेतो एड काढाय? नाही नाही तसं काय म्हणते सगळे इथं जर राहणार आहे. पण मरे पात्र म्हणते फट्ट्यानं घर बांधलं, होय फट्ट्यानं हिर काढली, शाबास गडी गोंडी कुठं गडाव गेली तितक्या फिरायला. हा इथे राहील जमीन जुमला, इथे राहील गाडी बंगला, गेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका, सांगून गेले तू सांगून गेले देवा बोले जगात नाही कोणी कुणाचे. माणसाचं खरं जीवन 2 दिवसाचं आहे. होय जन्म आणि मृत्यू बरोबर आहे मधला सगळा मायेचा बाजार आहे. ग्रामपंचायत मध्ये गेला तर 2 दाखले मिळतात, एक जन्माचा आणि एक मृत्यूचा. का दुसरं काय मिळतंय? नाही नाही नुसतं माणसाला वाटतंय मी असल्याशिवाय माझं घर चालत नाही, तू नसल्यावर लय भारी चालतंय. शाबास हा. बहीण रडती भावासाठी भावीज माझी चुकली, भाव रडतो भावासाठी पाठबळ हरवलंय. आई रडती मुलाची सोन्याचा हांडा गेला ग बाई, आणि बाप रडतो लेकासाठी म्हातारपणाची काठी गेली. तुमच्या आमच्यासाठी कोण रडणार आहे काय? स्वार्थासाठी पहिल्याच्या भणियाच्या हा भावाला ओवाळायच्या आणि देवाला म्हणायच्या देवा माझ्या दादाला बळीचं राज मिळू दे, बरोबर आहे म्हणजे माझा दादा सावकर होऊ दे. त्या जेवणाच्या जवळ कोण कोण लोक आहेत, काय भाकरी आणलेले आहेत, त्या जन पारती शेगड्या उदाचं टायमिंग झालंय बरं का. आता वाट्या बंद करा, आरती झाल्या वाट्या बांधल्या चालते. आता वाटीचा कार्यक्रम बंद करा. हे मावशी जगात नाही कोणी कुणाचे, मनाला सांगा पुन्हा सांगून गेले तू सगळ्यात मोठा देव कोण आहे माहिती आहे का? कोण आहे बरं? शनी देवल नाही नाही देवला. सगळ्यात मोठा देव कोणचा? भोळादेव शंकर महादेव. शंकराच्या लग्नात कोण नाचलं? भूत वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. शंकराच्या लग्नात भूतेताळ नाचली तर माणसाच्या लग्नात कोण नाचतं? शांताबाई. गाणं लावतात लग्नात. नवरा नवरी वरांची असतात आणि पुढे गाणं कुठलं असतं? बाय वाड्यावर या आणलेली कुठे उस्तोड्या घालवायची का? संसाराची सुरुवात जर राडा राडा गाण्याने केली तर संसारात राडा झाल्याशिवाय राहील का? नाही राहणार. ऐकावं जनाचं पेर मनाचं नामाचा महिमा मोठा सांगून गेले संत तुझा दिनोव्याचा विठ्ठल पाटीलाचा सांगून गेले तुका या नंबर किंवा खऱ्या किंवा खंडाची ओरी मेंढी शिवकर तात्यानं एका लोक भूमा गेले. त्यांनी एकांदरीत माझ्या भावामानं भाताला द्यावं, उदयाला वरदान द्यावं. देवाची विनंती आहे. धन्यवाद. अरे बाळमायाने त्याला शेंगा गेल्या खायाला, सवळच्या बाळाला अत्यानंद झाला माझ्या देव मामाला. मला आनंद झाला. अंगलाच्या बाळ बाळू बाबा बाबा बाबली
बुंद्याला टेकन देऊन बसलेला असायच्या वेळेला पिढी लागला होता बाळूमामा वडायला आणि झोपाळ्याच्या पाड्यात त्या रानाचा मालिक त्याच गावचा पोलीस पाटील बाळा पाटील नावाचा त्या टाइम सारे काम आवरून ठेवला बाबा आपल्या 12 वर्षीला फेर फटका मारायला दुपारच्या पाड्याला निघून बाबा आलेला असायच्या वेळेला बाळा पाटील रानात आला आणि नेत्राला बघितलं कोणतरी धनगर आलाय रे माझ्या रानाला बाबा बघितल्या नंतर गेला लाले लाले झाला रागा कुटानं दाटला तळला इथनं मागं कोण धनगर आला नाही माझ्या बाबा 12 वर्षीला चिंता वाटू लागली माझ्या बाळू मामाला हे बाळा पाटलाला मेंढी मारला काठीनं लागलाय बदा बदा मारायला काठीने लागला मारायला शिव्या लागला द्याला वाईट लागला बोलायला एवढं माझ्या देव बहिणीने ऐकून घेतले त्या टायमाला माडव झालं पाटील दादाला म्हणतात पाटील दादा मेंढी मारलेला लक्ष्मीला तुम्ही मारू नकोसा एवढं म्हणल्यानंतर त्यावेळेला लागला होता पाटील बाबा पुन्हा आता माराय त्यावेळेला अरे धनगरा म्हणला आजूबाजूला कुठला धनगर आला नाही माझ्या रानाला कशासाठी आला तू या जागी आला असा काय आला माझ्या बाबा श्रीला म्हणून लागला होता बाबा पुन्हा मेंढ्याशी मारायला बाळू मामाच्या मुखातून वाणी गेली पाटील तुझ्या झालेलं नुकसान बाळू धनगर भरून देणार एवढं म्हणल्यानंतर त्याला बाळा पाटाला बाबा पुन्हा रागाला लाले लाले झाला आणि रागाच्या भरात काय लागला होता बाळू मामाला बोलायला अरे सोनं नको नाणं नको नको मला पैसा सोनं नको नाणं नको नको मला पैसा आदमापुराला जाताना मला केली मथुरा केली केली द्वारका जगात देवन आहे व बाळू सारे का जगात देवन आहे बाळू मामा सारे का उद्यासाठी पुजारी निघाले आडवं कोणी उभा राहू नका आयत्या जागेवर थांबा आता त्या जेवणाच्या टॉलीजवळ चला मावसून पटापटा आचार्य मामा त्या महिलाशी जाऊया तिथल्या घालवा बरं आडवं कोणी जाऊ नका कारण नसताना उदा जडवं गेलं की दोषास पात्र होत अरे मामा अरे पिशवी हातात झाला इकडे पडा 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 उद्याला निघाले तुझे हे बाळूमामाच्या मुखातून वाणी गेली पाटील तुझं झाल्यानं नुकसान बाळू धनगर बनवून देणार तेव्हा बाळूमामाला बाळा पाटील म्हणतो अरे धनगरा असा गावोगाव फिरणारा धनगर तू भरपाई देणार असा सर आता गावावर फिरला असता का म्हणून लागला होता बाळा पाटील मात्र रागाच्या भरात बोलायला चालता माझ्या रानात बरं का निघायचं परत नाही माझ्या रानात तू दिसायचे बाळूमामानं मेंढ्या घेतल्या बाळूमामा निघून चालला त्या टाइमाला निघून का चालला बाबा मोरल्याच बाजूला मेंढ्या घेऊन त्याला मेंढ्या हिंडवत येतो त्या टायमाला आज या गावाला उद्या त्या गावाला असं मुक्काम करत करत बरं का हवेली वर गावाला आला तर मला गादी सरी पांढरे मला गा दिसली पांढरे दिसली पांढरे बाळू बाळू मला ती फिरती कोकरे डोंगरा दर्यात जणू ती फिरती कोकरे फिरती कोकरे बाळू निघून गेलं पण बाळूमामाच्या मनाला लागलं काय नाही म्हणला पाटलाचं नुकसान जग नक्की भरून देणार म्हणजे देणार आणि बाळूमामा मेंढ्या हिंडवत झालं त्या टाइमाला जाता बार जाताना एवढ्या मातोला उन्हाळा तेव्हा संपला त्या टायमाला आणि बाबा गार हवा सुटली पावसाळ्याचे दिवस आले त्या टायमाला आशिष थोरात गाव कारवे यांच्याकडून 100 रुपये बहुमान आले त्यांनी एका तांदळ माझ्या देव बाळूमामानं 10 तानं देवावं देवाचरणी विनंती आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
बाळू मामा तुझं मला यायला थोडे पारे नाही जीवा पार बाळू मामा तुझं मला यायला गेले थोडे पारे नाही जीवा पार लागेल. शिवाजी पवार हवेली वडगाव यांच्याकडून 51 रुपये बहुमान आले. त्याने एका त्यांना भगवंत बाळमामाला 10 ताना देवावं देवाची विनंती आहे. धन्यवाद. बाळमामा मेंढ्या हिंडवायला लागलं. महिन्यामागून महिना उन्हाळा संपला आणि पावसाळ्याची गार हवा चालू झाली. त्या टायमाला एवढ्या मातेला शेतकरी लोकांची धांदल लागली ती व्हायला बाबा आपल्या आपल्या रानाची मशागत पाहिजे करायला. बादला मशागत केली त्या टायमाला. बाराच्या वर्षी सर्व बाबा मशागत करून लागला होता बाबा. पेरणी कशाची करायच्या वेळेला जोंदाळा पेरायला जगताप यांच्याकडून 60 रुपयाचं बहुमान आले. ओळीकार मंडळ सत्तशारुणे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि विचार केला मनाला बाळा पाटील या टायमाला साऱ्या 12च्या वर्षीला जुन्या पेरला त्या टायमाला एवढ्याच मात्र 2 पाऊस झाले त्या टायमाला. बाळा पाटील मेटके गावचा पोलीस पाटील आहे. अतिशय खडूस माणूस होता. त्याच्या भेटीला कुठलाही जनगत त्याच्या रानात जायचा होता. त्या संपत्तीच्या पाया अधिकाराच्या पायात पदाच्या पाया मग गरीबाची वक्राली नव्हती. म्हणून केला मला पावसाळ्याची पाटला आपल्या 12च्या वर्षीला साऱ्या रानात पेरला त्याला पाऊस एक झाला त्या टायमाला आठवड्याचा पाऊस देवा बंद झालेला. त्यांच्या 100 रुपये त्यांनी एखाद्याला 10 ताना देवावं. आणि दादासो जगताप 100 रुपये वडगाव. ओम साठी 51 रुपये. अथर्व जगताप 100 रुपये. ओळीकार मंडळ सत्तशारुणे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि म्हणून विचार केला बाळू मामा न म्हणाला मातेला बाबा बाळा पाटलाच्या 12च्या वर्षीला पाऊस पडला त्याला आणि अचानक पाऊस बंद झाला. लागले त्या टायमाला कसं आहे. कोरोना इकडे आलता का? कोरोना इकडे आलता का? कोरोना आलता की आपल्या महाराष्ट्रातच आहे का? कोरोना काला माहित आहे का? का बरं? अरे माणसात माणूस की कोरोनाला चुकीचं झाले झाले. सासूचा अपमाने पहिल्या त्या बायका डुवेरला पदरकवा खाली पडून देत नव्हत्या. आता असू दे मावशी घेऊ नका. आता लगेच पहिल्या त्या महिला नवरा जेवायच्या अगोदर जेवायला बसत नव्हत्या. आताची चपाती करता करता 2 अडीच खात्या.
नवऱ्यावर जेवाय बसले की म्हणायचं अलीकडे मला जेवण जाईना म्हणून सांगायचं. अहो पहिल्या त्या बायका देवाला वरदान मागत होत्या कशाचं कुंकवाचा मान मजला गणपती आधी मरण मजला ते भगवान सचिन रासकर येडेनी पाणी मेंढकायच्या मेंढक्याच्या मुलानं 51 रुपये दिले. ओविकार मंडळ शतशारून आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. याच्या शाहिराचा नातोय बर का देव. समीर नागाब यांच्याकडून 100 रुपये. बाजीराव जगताप यांच्याकडून 100 रुपये. सौरभ शिवाजी जगताप 100 रुपये. रंबा शिरतोडे 100 रुपये. देवराष्ट्रे ओविकार मंडळ शतशारून आहे. त्यांनी एका त्यांना भगवंतानं 10 ताना देवावं. देवाचरणी विनंती आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे यार आरडू नका. हा हे 2 पोरं आले. ते त्या 2 पोरांचं काय माहित आहे का? विघ्नेश आणि अथर्व या दोघांनी 20-20 रुपये दिले. भगवंतांना उदंड आयुष्याचं वरदान या 2 बाळाला द्यावं. आणि त्या 2 बाळांचं गाणं कुठलं माहितीये का? निघाले. हाय त्या जागेवर बसून घ्या. ए मामा टॉली बसले लोक बसून घ्या. हाय तिथे खाली आहे. मावशी बस खाली. आडवे जाऊ नका कोण. सिद्धार्थ सुरेश सुरतोडे 101 रुपये. ओविकार मंडळ शतशारून आहे. धन्यवाद. शेत मला कोण आहेत पालखीच्या समोर यायचं आहे. हा वाघ्या बसली सायचा पुजारी उदून येणार आहे. हाय त्या जागेवर बसून घ्या. आता महिला मंडळ आता येताना कोण मावशी हो मावशी येऊन दे प्रतिष्ठा म्हणून जावा जावा. अथर्व हर्षल निकम 101 रुपये. ओविकार मंडळ शतशारून आहे. धन्यवाद. आता येताना भाकरी कोणी कोणी आणले हातवर करा बरं. तेवढ्याचा ते 21 जण यायच्या. बाकीच्या सासवा काय करायला देतात काय? जात आहे. उद्या सकाळी 7 वाजता किंवा 7:30 वाजता तुम्हाला याला नाही जमलं तर चालेल. घरच्या मुलाला किंवा नवऱ्याला लावून द्या. 2 भाकरी कोणी 5 भाकरी. त्यावर उसळ गडजुंका कोण कोण आणणार सांगा बरं. पुरुष मंडळी टाळ्या वाजवा अक्कांच्यासाठी. या भाकऱ्या कशासाठी तर दिवसभर मेंढकं उन्हाताना फिरते. त्यांना दुपारी भाकरी खायला लागते. होय होय. नुसतं वाट करायचं म्हणून वर केलं का असं नको. उद्या सकाळी 7:30 वाजता आणून पोच करा. माहिल शिकलगार 51 रुपये. ओविकार मंडळ शतशारून आहे. धन्यवाद. सगळ्यांनी हात वर करा. 7 हात वर करायचे कानाबरोबर. जिवंत असणाऱ्याने करा आणि मोठ्यानं नामस्मरण करायचं. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय
नाही असं दिवसात 4-5 वेळा केलं तर माणसाला अटॅक कधी येणार नाही. त्याचं कारण असं आहे कसं तळ हातावरती तळ हात आपटलं आणि मुखामध्ये परमेश्वराचं मंगलमय नाव असलं तर पोटरीतल्या लाल पेशींची संख्या वाढती. बरोबर आहे. निदान 4-5 तास अटॅक येत नाही. कोण सायन्स न शिकते त्याला ती माहिती आहे. आता जिनी टाळ्या वाजवल्या त्यांच्या बॉड्या फ्रेश झाल्या. जिनं वाजविल नाही ज्यानं वाजविल्या नाही ते घरात जाऊन वाजवत. कसं आहे झालं का देव देवळात नाही हो. देव तुमच्या आमच्या घरात आहे. तुझा आहे तुझं पाशी परी तुझं आगा चुकलास. ए दादानो खाली बसा उद घालायला चालू आहे तुम्हाला सांगालोय. खाली बसा हाताची तिट्टी सोडा. देव देवळात नाही तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. हल्लीची पोरं काय करतात सर्व्हिस करायचा पैसा कमवायचा बिझनेस करायचा पैसा कमवायचा. आई बापाला ऊर्जासमात ठेवायचं आणि गाडीत एक कुत्रं घेऊन फिरायचं. कुत्र्याला शॅम्पू किती बिस्किट 250 रुपयाच्या पुढे चालतोय. कुत्र्याला किती जर जीव लावला तर जात लाडात कासनात चावल्याशिवाय राहणार नाही. आणि आई बापाला शिवी भाकरी जरी घालून सांभाळलं तर ती जात आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. बरोबर आहे. सेवा कोणाच करायला पाहिजे आई बापाची केली पाहिजे. लगीन वस्तू आई म्हणतं या लगीन झालं की चिमणं माझं गुणाचं आणि आई बाप ते कुणाचं एवढं वडगावला सांगायला नाही बाबा म्हणतात लगीन झाल्यावर काय करायचं. बायको किती जर देखणी असली कल्याणी देवेनी ऐश्वर्या राय सारखी आई एवढं प्रेम ती करणार नाही. कारण का बायको मिळाली जरी आठवण ठेवावे आठवण ठेवावे आई जादू. तुझं कसं तयार होतं कसं बरं सुगडाच घालेल नाही हत्ती गाज गावाला उघड घालत नाही ते जनावरांच होतं महाराज. हे मामानं दूध कसं तयार होतं रक्तापासून. टाळ्या वाजवत यासाठी रक्ताचं 2 थेंब आटलं आईच्या एका दुधाच्या थेंबाची उत्पत्ती ती मायबाप हो. मग त्या लेकरासाठी आईने कितीतरी लिटर रक्त आपल्या शरीरात आटवलंय. त्या जर मुलांना आईला तुझी आईची म्हणून शिवी दिली तर बरं लागेल का. काय बरं वाटणार. 50% पोरं आईला शिवी दिल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही. आणि राहिलेली 50% पोरं बापाला म्हणतात तू आमच्यासाठी काय केलं काय नाहीत म्हणत. होय कोणत्या बापानं काय केलं माहितीये काय बाप काय पाठवले अरे बापाच्या बोटराला गाय जोडले. आली जत्रा गावाची बाप दुकानी जायचा आणि उदार पाठारे कापडे पोरांना नायचा. चूल पेटत नवती 3 दिवसाती घराला बरं धान्यासाठी बाप साऱ्या गावात फिरेला. बापाचा खरा जीव पोरापेक्षा पोरगीवर असतो. बरोबर आहे. म्हणून बाप काय म्हणतो बाप मनात झुरायचा लग्न लिकीचं करीन डांग्या हुंड्या पायी शेतमळ्याला विकीन. नवरीचा बाप हुंडा देताना नाही भ्याला लेक नांदाया जाताना वाज कोणी जुनेला. लेक नांदाया जाताना बाप बघतो मारी तुला लाडाची महिना माझी हरण चालेल म्हणून रोजच्या रोज आई बापाच्या पाया पडा. कारण तुकाराम महाराजांनी गात्यात लिहून ठेवलं होय तुका म्हणे माय बाप अवघी देवाची स्वरूप कशाला जाता लांब दूर तुमच्या घरातच पंढरपूर. रोजच्या रोज आई बापाच्या पाया पडा. देवाच्या बाण तुमचं काम ऐकाय पाहिजे. आणि महिला मंडळ तुमचा देव कोण आहे माहितीये काय. महिला मंडळ असलं काय प्रश्न विचारणं
बर देव कोण आहे माहित आहे का तुमचा धन्य धन्य पतिव्रता देवावरील सत्ता धन्य तिचा आहे व तिचा भरतारच तिचा देव रोज नवऱ्याच्या पाया पडावं भले तो लिजिम डावात असला तरी चालत पाया पडलं पाहिजे हा आता ज्या म्हणणार तू सांगून जा उद्या बघतो आम्ही पाया पडायचं का पाय धरून वाढायचं हाय त्या जाग्यावर हात जोडा मेंढक दत्त गुरुग टिकून दर्शन घेतील चला बाहेर लोक हे होत्या लोक राहत्या हे इकडली लोक चला हे चला तिकडे बसले लोक इकडे या